कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनाया, आज मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास केलाय आणि फक्त तुझ्या वेडेपणामुळे मला त्यांच्यापुढे खोटं बोलावं लागलं। तुला काही वाटत नसेल याचं, पण मला हे खोटं बोलणं अजिबात आवडत नाही। अखिल, झालं तेवढं पुरे झालं तर घरी जायला सांगितलं। याच्यापेक्षा जास्त खोटं आता मी टेकवू शकत नाही। एनिवे, मी जे करायला आले होते ते पूर्ण झालंय। अरे वसुवैनी, थँक यू। तुझ्यामुळे मला माझा व्रत आणि उपवास पूर्ण करायला मदत झाली। चलो, येते मी आता। सी यू आणि वन्स अगेन थँक्स। थँक यू अखिल। थांब, बोलायचंय मला तुझ्याशी। काय झालं वहिनी? अखिल, मी तुला इतके दिवस बोलले नाही कारण तुमचं नातं हे मी या घरात येण्या आधीपासूनच आहे। लहानपणापासून तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता। मला ॲक्च्युली सगळं बोलायलाच खूप ऑड वाटतं अखिल। पण अखिल, तनया तुझ्यासोबत ज्या पद्धतीने वागते, तुला ज्या पद्धतीने वागवते, ते मला अजिबात आवडलेलं नाही। आजपर्यंत मी तुम्हा दोघांना जेव्हाही एकत्र पाहिलं ना, त्यावेळेला तिच्यामुळे तुला काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेलाच आहे। कसल्या ना कसल्या तरी टेन्शनमध्ये सतत असतोस तू। मी तुम्हा दोघांना जज नाही करत आहे, अजिबात जज नाही करत। पण अखिल, मला भीती वाटते। अरे, तनयाचं असं लहान मुलांसारखं वागणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणं, माहित नाही पुढे जाऊन याचा काय परिणाम होईल। सॉरी, पण मला असं वाटतं की तनयासोबत लग्न करण्याआधी तू एकदा नीट विचार करावास। काय बोलतेस वहिनी तू? नाही, मला माहिती आहे ती थोडी इमॅच्युअर आहे, पण अगं तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि ती त्या प्रेमापोटी कुठलीही रिस्क घेऊ शकते। खरं तर मला तिची एक क्वालिटी खूप आवडते आणि तुला वाटते तशी नाही, ती खूप साधी आहे। त्या दिवशी तिच्या मांगेत कुंकू भरलं तर तिला असं वाटतं की आमचं लग्न झालं आता, आणि आता एखाद्या नव्या नवरीसारखी वागते ती। आणि अशा मुलीशी लग्न करण्याआधी विचार कर असं म्हणतेस तू? नाही वहिनी, मी तिला सोडण्याचा कधीच विचार नाही करू शकत। तुझ्या मनात तिच्याबद्दल गैरसमज आहे आणि आहे ना, मी अजून आई बाबांना तिच्याबद्दल सांगितलं नाहीये, पण ते मी घाबरतो म्हणून मला भीती वाटते। पण खरंच माझी मनापासून इच्छा आहे की या घरात माझी बायको म्हणून कोणी यावं तर ते तनयानेच। आणि वहिनी, तुम्हा दोघांना एकत्र याच घरात नांदायचं आहे, त्यामुळे तू प्लीज तिच्याबद्दल काही चुकीचा विचार करू नकोस। आणि आय होप ती खरी कशी आहे हे तुला लवकरच कळेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।